एक लक्षात ठेवा, रामायण महाभारत साक्षीला आहे, इतिहास साक्षीला आहे. ज्याने ज्याने कूटनीती केली ना तो संपलाय. हा, ज्याने ज्याने कूटनीती केली ना तो संपलाय. काय केलं सांगा ना? महाभारतामध्ये काय केलं? कौरवांनी कूटनीती करून त्यांना राज्य बळकावायचं होतं. कूटनीती करून त्यांना राज्य मिळवायचं होतं. मिळालं? बलाढ्य सेना होती. श्रीकृष्णाची सुद्धा नारायणी सेना त्यांच्या सोबत होती, लाखोच्या संख्येने. पितामहा भीष्म, त्यांचे गुरु असतील सगळे, द्रोणाचार्य, सगळे 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 त्यांच्या सोबत होते. अगदी पूर्ण फॅमिली एका बाजूने. आणि पांडव फक्त एक, पांडवांचे एका बाजूने 5, फक्त 5. कोण होतं त्यांच्या सोबत? त्यांची थोडीशी सेना आणि श्रीकृष्ण. इकडं लाखोच्या संख्येने सेना. घाबरले का? नाही, नाही घाबरले. हा, घाबरले नाही. अर्जुनाला सुद्धा माहिती होतं की माझ्या सोबत जरा, अरे ज्याने हे जो सृष्टी चालवतोय तो सृष्टीचा पालनहारच माझ्या सोबत आहे म्हटल्यावर मला काय भीती? मी हरूच शकत नाही. मला सांगा किती माज आणायला पाहिजे होता अर्जुनाने? तरी सुद्धा अर्जुनाला समजावण्यासाठी श्रीकृष्णाला 700 श्लोक आणि 18 अध्याय रचावे लागले. त्याचं कारण काय? संस्कार अर्जुनाचे. लक्षात घ्या, संस्कार फार महत्वाचे. मी वारंवार बोलत असते, संस्कार इतके महत्वाचे आहे ना की संस्कार माणसाला चुकीचं काम करूच देत नाही. हा माझा अनुभव आहे. हा माझा अनुभव आहे. तुमच्यात संस्कार चांगले असतील ना, तुम्ही वाईट लोकांसोबत जोडल्याच जात नाही, अजिबात नाही. तुमचे संस्कार, लोक म्हणतात ना बघा, बऱ्याच वेळा म्हणे नाही हो मी केलं असतं पण माझे संस्कार मला आडवे आलेत. फार महत्वाचं आहे. मला खरं सांगायचं, संस्कार फार महत्वाचे आहेत. हा, काय माहिती का काय बोलत होता मला सांगा ना? अर्जुन काय का 700 श्लोक आणि 18 अध्याय का रचावे लागले? अर्जुनाचं म्हणणं काय होतं? लोक काय म्हणतील, माझेच भाऊ आहेत ते. अरे येणारी पिढी मला माफ करणार नाही. तू तुझ्याच भावांना संपवलं. मला माहितीये तू माझ्या सोबत आहे, मी हरणारच नाही, हे मला माहितीये. पण समाज काय म्हणेल? मला माफ केल्या जाणार नाही. ज्या वेळेला आपण म्हणतो ना लोक काय म्हणतील, मला फार हे सांगावंसं वाटतं बरं का तुम्हाला. माझ्या बाबतीतही माझे नाते, अगं लोक नावं ठेवतात आम्हाला, तुमची कधी. मी त्यांना सरळ सांगायची, त्यांना सांगा आमचा तिचा काही संबंध नाही. मला थांब म्हणायचं नाही. ज्यांना वाटत असेल ना त्यांना मला डायरेक्ट त्यांनी जातीबाहेर टाका, मला चालेल. परंतु मी खोट्याची संगत धरणार नाही आणि खोट्याला सपोर्ट करणार नाही. हा माझा शब्द असायचा. ज्या वेळेला मला माझ्या नातेवाईकांचा फोन यायचा ना, मी सरळ सांगायची मला सोडून द्या, माझ्याशी नाव जोडू नका. माझ्या 2 लेकी आणि मी, बास. मी थांबले नाही, मी घाबरले नाही. त्याचं कारण मी ना गीता वाचतेय, भगवद्गीता. हो, आणि ते मला सांगते, त्याच भगवद्गीतेने, त्याच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की लोक काय म्हणतील याचा विचार करू नको. येणारी पिढी तुला माफ करणार नाही असं तुला वाटत असेल ना, हा तुझा भ्रम आहे. तू करून दाखव. कारण तू जर आत्ता केलं ना तरच येणारी पिढी वाचणार आहे. अन्यथा आत्ता जर तू अन्याय सहन केला, यांच्या घशात जाऊ दिलं, तर युगेनयुगे हेच चालत राहील. तुला हे युद्ध लढावं लागेल, कारण हे धर्मयुद्ध आहे आणि तू धर्मासाठी लढतोय. रक्ताचे आहेत म्हणून सोडायचं नाही. जर धर्माला आड येत असतील ना, रक्ताचे असलेत ना, तरी आडवे करायचे. हेच श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आणि त्याच मार्गावर मी चालते. हा, माझ्या जातीचा आहे तरी आडवा करेल आणि माझ्या रक्ताचा आहे ना तरी त्याला खड्ड्यात गाडेल, जर माझ्या धर्माच्या आड येत असेल तर. लक्षात घ्या, मला विकत घेण्याची कुणाचीच ऐपत नाही. संगीता वानखेडे एवढी सोपी नाही आणि एवढी स्वस्त पण नाही रे की कुणी पण यावं आंडू पांडून तिला विकत घ्यावं. मी जे बोलते ना ते माझ्या धर्मासाठी बोलते, माझ्या धर्मरक्षणासाठी बोलते. लक्षात घ्या, आणि बोलत राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. अशा विकृत बुद्धीच्या लोकांच्या विरोधात मी बोलत राहणार. हा, कारण त्याचा फायदा माझ्या धर्माला होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हा, त्याचा फायदा माझ्या धर्माला होणार आहे. माझा धर्म वाचवण्यासाठी मी बोलणार आणि बोलणार. आता येऊया आत्ताचं जे चालू आहे ना कलियुगातलं युद्ध,
धर्मयुद्ध त्याच्यावर बोलणं फार महत्वाचं आहे. कारण कलियुगातल्या धर्मयुद्धामध्ये तुम्हाला सांगते आपली संख्या करोडोनी आहे, आपली संख्या बरं का. आणि काय होतं माहिती का, पांडवांच्या महाभारतातल्या धर्मयुद्धामध्ये पांडवांची संख्या फार कमी होती, कौरवांची संख्या फार मोठी होती बरं का. रामायणामध्ये रावणाची संख्या फार मोठी होती, रावणाच्या सैन्याची, रामाच्या सैन्याची फार. आणि कोण होते हो रावणाच्या सैन्यामध्ये? सगळी वानर सेना बघा. तरी सुद्धा रामायणामध्येही जिंकले रामच, महाभारतामध्येही जिंकले पांडवच. त्याचं कारणच तसं आहे. हा, कारणच तसं आहे.